श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. चैत्र शुक्ल प्रतिपदेला अमृतसिद्ध योग आहे. 10 एप्रिलला सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा योग असेल. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहेत. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. गुढीपाडवा अगदी काही दिवसांवर आला आहे. यंदाचा गुढीपाडवा खूप खास असेल, कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत. या योगांमुळे काही राशींना गुढीपाडवा शुभ आणि फलदायी ठरणार आहे. तर त्या कुठल्या राशी आहेत त्या आपण जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेला हिंदू नववर्ष सुरू होतं. हिंदू पंचांगानुसार बघा 9 एप्रिल 2024 पासून सुरू होत आहे. या दिवशी गुढीपाडवा आहे. महाराष्ट्रात हा सण विशेष उत्सवाचा साजरा केला जातो. या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होतं. ज्योतिषशास्त्रानुसार बघा या दिवशी अनेक शुभ योग आहेत. तर त्यामुळे हा गुढीपाडवा 12 पैकी 4 राशींसाठी अतिशय शुभ व फलदायी ठरणार आहे. यंदा गुढीपाडव्याला अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग एकत्र आले आहेत. तसंच या दिवशी शश नावाचा राजयोग देखील आहे. शश राजयोगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 8 एप्रिलला रात्री 11:50 सुरू होईल आणि 9 एप्रिलला रात्री 8:30 समाप्त होणार आहे. या दिवशी शश नावाचा राजयोग होत आहे. हा योग कुठल्या राशींसाठी फलदायी ठरणार आहे हे आपण जाणून घेऊया. तर यात सर्वप्रथम रास आहे ते आहे मेष राशी. गुढीपाडव्याला होत असलेल्या शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना भौतिक सुख लाभणार आहे. धनलाभाचे योग देखील मिळणार आहे. नवीन नोकरीच्या संधी चालून येणार आहेत. या कालावधीत नवीन वाहन खरेदी करायचं असेल, घर खरेदी करायचं असेल तर ते देखील तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. यानंतरची रास आहे ती आहे वृषभ रास. तर या राशीसाठी यंदाचा गुढीपाडवा शुभ आहे. शश राजयोगाची शुभ फळ मिळतील. त्याचबरोबर विवाहित व्यक्तींना अपत्य सुख लाभेल. नशिबाची चांगली साथ मिळणार. यानंतरची रास आहे ती आहे धनुराशी. शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रेमसंबंधात चांगली फळं मिळतील. त्याचबरोबर ज्यांचा विवाह करण्याची इच्छा आहे त्या व्यक्तींना विवाहाचे योग लवकरात लवकर जुळून येण्याचे चिन्ह दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या वृद्धी होणार आहे. तसेच प्रेम प्रकरणात यश मिळणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी. शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळणार आहे. तुमची जी काही अडलेली कामं आहेत ती पूर्ण होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सर्व कामं बिना अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहे. तसेच थोरा मोठ्यांचा आईवडिलांचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. थोडक्यात तुम्हाला थोरा मोठ्यांचा आईवडिलांची मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रवास योग देखील जुळून येणार आहे. तसेच तुमचा प्रगतीचे सर्व अडथळे दूर होणार आहे आणि प्रगतीचा मार्ग तुम्हाला नवीन सापडणार आहे. जुने वाद संपुष्टात येणार आहेत. तसे गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग येत आहे. हा योग सकाळी 7:32 सुरू होईल. तो 10 एप्रिलला सकाळी 5:06 असेल. या योगात शुभ कार्य केल्यास सिद्धी योग प्राप्त होणार आहे. तसंच देवांची कृपादृष्टी लाभते. चैत्र शुक्ल प्रतिपदेला अमृत सिद्धी योग आहे. 10 एप्रिलला सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा योग असेल. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहेत. त्यामुळे या दिवशी शुभ कार्य तुम्ही सुरू करू शकता. गुढीपाडव्याला सकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 7:30 दुसऱ्या दिवशी सकाळी
7:30 वाजेपर्यंत पंचक आहे. या दिवशी बौकरण आहे. तो सकाळी 10:09 ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत असेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते.